हाय फ्रेंड्स, मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण अस्सल खानदेशी पद्धतीने शेवभाजी कशी बनवायची ते सुद्धा घरच्या साहित्यात। अशा पद्धतीने शेवभाजी बनवाल तर नक्कीच हॉटेल रेस्टॉरंट विसरून जाल इतकी ही शेवभाजी चविष्ट बनते। किंवा पाहुणे आल्यावर सुद्धा आपण ही शेवभाजी बनवू शकतो। अगदी कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळेत बनवून तयार होते। त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आता सुरुवातीला गॅसवर कढई मांडली आणि कढईत अगदी पाव चमचा तेल टाकून घेतले आणि मीडियम साईजचे 2 कांदे असे पातळ उभे कट करून घेतले। लगेच 1 कुडी लसूण सोलून घेतला होता, तो पण कढईत टाकून घेतलाय। आपल्याला आता हा कांदा आणि लसूण छान भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला इथं गॅसची फ्लेम मी फुलच ठेवली, फुल गॅसवरच हा मसाला पटकन भाजला जातो। असं सारखं मिक्स करीत मी हे कांदा आणि लसूण छान भाजून घेते। हे पाहू शकता 2-3 मिनिटात कांदा आणि लसूण छान भाजला गेलाय। लगेच 2 चमचे सुकं खोबरं घेतलंय, मी खिसून घेतलंय। हे खोबरं खिसून घेतल्याने मसाल्यात छान पटकन बारीक होतं। आता हे एकसारखं मिक्स करीत आपल्याला खोबरं पण छान भाजून घ्यायचंय। खोबरं भाजायला जास्त वेळ नाही लागत, अगदी 1 ते 1.5 मिनिटात खोबरं भाजून तयार होतं। पाहू शकता खोबरं छान भाजलं गेलंय। लगेच आता 2 मीडियम साईजचे टोमॅटो इथं मी असे मोठे मोठे कट करून घेतले होते, ते पण टाकून छान मिक्स करून आपल्याला भाजून घ्यायचे। टोमॅटो जास्त भाजून घ्यायची गरज नाही। पाहू शकता साधारण 2 मिनिटात टोमॅटो छान भाजले गेले। आता आपल्याला गॅस बंद करायचे आणि हे सर्व मसाला एका प्लेटीत काढून घ्यायचा आहे आणि हा मसाला आपल्याला आता थंड होऊन द्यायचा आहे। साधारण 4-5 मिनिटांनंतर हा मसाला छान थंड झालाय। लगेच आपल्याला आता एका मिक्सरच्या भांड्यात हा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला आपल्याला एकदम बारीक मिक्सरला दळून घ्यायचा आहे। पाहू शकता किती असा बारीक स्मूथ असा मसाला झालाय। मी ह्याच्यात पाणी पण नाही टाकलेलं, कारण टोमॅटो होतं, टोमॅटोमुळे पाणी टाकायची गरज नाही पडली। तुम्हाला हवं असेल तर अगदी थोडंसं पाणी टाकून मसाला छान बारीक करून घ्यायचा। लगेच आता कढई ठेवली आणि कढईत आपल्याला इथं 2 चमचे तेल टाकून घ्यायचे आणि तेल छान गरम झालं की लगेच अगदी पाव चमचा जिरे टाकून घेतलेत। जिरे छान फुलले गेलेत। लगेच आपल्याला वाटून घेतलेला मसाला लगेच आपल्याला तेलात टाकून घ्यायचा आहे आणि लगेच बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। हवं तर तुम्ही कोथिंबीर थोडीशी वाटणात पण टाकू शकता, पण अशा पद्धतीने मसाल्यात परतत आणि कोथिंबीर टाकली ना तेलात तर छान स्वाद येतो। आता हे आपल्याला मीडियम गॅसवर एकसारखं मिक्स करीत हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। जितका आपण हा मसाला परतू तितकंच भाजीची चव वाढेल, त्यामुळे हा मसाला एकसारखं मिक्स करीत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम लो केली आणि लो गॅसवर हा मसाला 2 मिनिट असाच वाफवून घ्यायचा आहे। पाहू शकता मसाला छान परतला गेलाय आणि साईडनी तेल सुद्धा सुटलंय। आता परत एकदा छान मिक्स करून घेते। लगेच आता आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची। 1.5 चमचा घरचा मसाला, तुम्हाला घरचा मसाला नसेल टाकायचा तर तुम्ही इथं गरम मसाला सुद्धा वापरू शकता। लगेच आता 1.5 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे। मिरची मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आता हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि लक्षात ठेवा इथं मसाले परतून घेताना आहे ना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची, म्हणजे आपले मसाले छान परतले जातात आणि करपत सुद्धा नाहीत भाजीला, त्यामुळे रंग सुद्धा छान येतो। लगेच आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि मीठ टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचा मसाला। अशा पद्धतीने पाहू शकता मसाल्याचा रंग सुद्धा सुरेख आलाय। लगेच आता परत थोडीशी कोथिंबीर टाकायची। मसाल्यात कोथिंबीर टाकल्याने भाजीची चव आणखीनच वाढते। आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा आता लो गॅसवर 1 मिनिटभर आपल्याला ह्याची वाफ काढून घ्यायची। 1 मिनिटानंतर झाकण काढलंय। हा मसाला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचा आणि पाहू शकता मसाला कढई सोडायला लागलाय, ह्याचा अर्थ आपला मसाला छान असा परतलाय आणि मसाला छान परतला तर भाजीला रंग सुरेख येतो आणि चव पण भाजीची अप्रतिम अशी येते। आता ह्या मसाल्यात लगेच आपल्याला इथं गरम पाणी टाकून घ्यायचंय आणि छान मिक्स करायचा।
भाजीला गरम पाणीच वापरा म्हणजे तर्री छान येते. तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण निश्चित करा. आणि पुन्हा एकदा आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा. पाहू शकता तर्री सुद्धा छान आली गरम पाणी टाकल्यामुळं. आता कढईवर असं अर्ध झाकण ठेवून आपल्याला लो गॅसवरच ही भाजी एक 5-6 मिनटं छान उकळून द्यायची. पाहू शकता एक 5-6 मिनटानंतर भाजी छान उकळली गेली आणि घट्ट सुद्धा झाली. तर्री पण छान आली. आता गॅस बंद केला. भाजी आपल्याला 1 मिनिटभर थंड होऊन द्यायची. कधी पण शेव गॅस बंद करून 1 मिनिटानंतरच टाकायची म्हणजे आपली शेव सुद्धा छान भिजली. भाजीत शेव विरघळत पण नाही. 1 वाटी अशी जाडसर भाजीची शेव घेतली आणि ह्या रश्श्यात टाकून घेतली. थोडंसं मिक्स केलं आणि लगेच वरून खूप सारी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली. आता अलगद अशी शेवभाजी ही मी छान मिक्स करून घेते म्हणजे शेव पण तुटली जाणार नाही. इथं चमचमीत झणझणीत खानदेशी स्टाईल शेवभाजी तयार आहे. नक्कीच एकदा बनवून पहा आणि बनवून पाहिल्यानंतर कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आता मी ही शेवभाजी एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्हाला जेवणाला वेळ असेल तर अगोदर अशा पद्धतीची गिरवी बनवून ठेवू शकता आणि जेवण करण्याच्या वेळी भाजी गरम करून त्यामध्ये शेव टाकून घेऊ शकता. त्यामुळे शेव विरघळली पण जाणार नाही. भाजीतली शेव अगदी जशीची तशी आहे. अजिबात विरघळली गेली नाही आणि छान भिजली सुद्धा गेली. भाजीला थिकनेस सुद्धा छान आलाय. खात्रीने सांगू शकते की अशा पद्धतीने शेवभाजी बनवली तर तुम्ही प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीने बनवा. त्यामुळे नक्कीच बनवून पहा. तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा. तुम्ही ही शेवभाजी चपातीसोबत, भाकरीसोबत, भाताबरोबर खाऊ शकतात. अप्रतिम अशी लागते. पुन्हा भेटूया अशाच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.